बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट। शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढणार। अजित पवारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, शिवतारेंचा निर्धार। बारामतीमध्ये अजित पवारांविरोधात नाराजी। सुनेत्रा पवारांना मतदान झालं नसतं। आमदार विजय शिवतारेंचं वक्तव्य, माघार नाही, शिवतारे बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम। भाजपची दुसरी यादी आज घोषित होण्याची शक्यता। महाराष्ट्रामधून किमान 13 ते 14 नावं जाहीर होणार। दुसऱ्या यादीमध्ये 140 उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। नाशिक लोकसभेची निवडणूक शांतिगिरी महाराज महाविकास आघाडीकडून लढवण्याची शक्यता। श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसेंचं नाव जाहीर केल्यामुळे शांतिगिरी महाराज नाराज। नाशिक लोकसभा मतदारसंघ ठाकरे गट लढवणार, तर दिंडोरी मतदारसंघ शरद पवारांची राष्ट्रवादी लढवणार। शरद पवारांची घोषणा। राहुल गांधींचा मालेगावमध्ये रोड शो। मालेगावमधील संबोधनातून राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा। देशातल्या प्रत्येक गरीब महिलेला वर्षाला 1 लाख रुपये, सरकारी नोकरीत 50% आरक्षण, आशा सेविकांचं मानधन दुप्पट करणार, काँग्रेसच्या घोषणा। तर महिला न्याय गॅरंटी ऐतिहासिक, राहुल गांधींची स्तुतीसुमनं। नंदुरबारचे काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश। राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रामध्ये असताना वळवींचा मात्र काँग्रेसला रामराम। पुण्यातील माजी मनसे नेते वसंत मोरे यांना काँग्रेस आणि अजित पवार गटाकडून ऑफर। मोहन जोशी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी घेतली वसंत मोरेंची भेट। शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं आश्वासन नरेंद्र मोदींनी पूर्ण केलंच पाहिजे। कारंजामधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंची मागणी। मुंबईतल्या 8 रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलणार। स्थानकांची नावं बदलायला मंत्रिमंडळाची मंजुरी। अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करायला मंत्रिमंडळाची मंजुरी। केंद्राच्या मान्यतेनंतर जिल्हा तालुका मनपा नामांतर कारवाई होणार। नवतंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या मराठी भाषा धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी। पुढच्या 25 वर्षात मराठीला ज्ञान आणि रोजगाराची भाषा प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।